महामाया महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्रातील पदाधिकारी यांची सभा साकोली येथील विश्रामगृहात घेण्यात आली व शिवजयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी.जी. रंगारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल नागदेवे, महाराष्ट्राचे उपाध्यक्षा मीनाक्षी वहाने, महाराष्ट्र संघटक मनीषा खोब्रागडे, विदर्भाचे रत्ना खंडारे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष निलिमा वाणी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रज्ञा उपाध्ये, वर्षा दुधपुरे, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा हुमणे, गोंदियावरून दीक्षा उके, तुमसर तालुका अध्यक्ष शालिनी बागडे, सरिता बडोले इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते, त्यांचे कार्य बहुजनांच्या कल्याणासाठी होते, त्यांच्या राज्यात सर्वांना समान संधी, समान न्याय असे राज्यकारभार एक सुरळीत सुरू होता, सर्वांना त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता असे डी.जी. रंगारी यांनी व्यक्त केले। तसेच महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल नागदेवे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून मत व्यक्त केले। साकोली येथे रेस्ट हाऊस मध्ये आहे। या ठिकाणी महामाया सामाजिक न्याय संघटनेची सभा आहे। त्याचप्रमाणे महामाया सामाजिक न्याय संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे पदाधिकारी आपण या ठिकाणी बघू शकता। महामाया सामाजिक संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सरळ जातो महाराष्ट्राचे अध्यक्ष शीतल नागदेवे यांच्याकडे। एसी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मॅडम। काय सांगाल तुमची सामाजिक न्याय संघटना काय आहे, काय उद्देश? सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद। मी शीतल नागदेवे, महाराष्ट्र अध्यक्षा महामाया महिला सामाजिक न्याय संघटना। ही संस्था आमचे 2 वर्ष झाले रजिस्ट्रेशन झालेले आहे। आता नुकतंच 1 महिना झाला आमच्या ह्या संघटनेची स्थापना झालेली आहे। ह्या स्थापनेचे संस्थापक डी.जी. रंगारी सर, मी महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून नियुक्ती झालेली आहे शीतल नागदेवे म्हणून। आमची ही संघटना महिलांना न्याय कसा देता येईल त्याच्यासाठी ही आमची संघटना स्थापन केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही तत्पर राहू आणि आमच्या महिलांना होणाऱ्या अन्याय अत्याचारावर नक्कीच त्यांच्यावर ज्या समस्या म्हणजे होत आहेत, अन्याय अत्याचार होत आहेत त्यांच्यावर आम्ही लक्ष देऊ। सर्व संघटन मिळून आमच्या आज गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, तुमसर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेची सर्वत्रीकडे आज आमची संघटना पसरलेली आहे आणि आज तुमसर, गोंदिया सर्व जिकडून तिकडून आमच्या महिलांसुद्धा आलेले आहेत वेळात वेळ काढून। त्यांचं फार मनापासून मी अभिनंदन करते आणि एवढंच बोलतो। आपल्यासोबत आहेत तुमसरचे पदाधिकारी महामाया सामाजिक न्याय संघटना शालिनी बागडे मॅडम। काय सांगाल मॅडम संघटनेविषयी? सर, मी आज पहिलीच मीटिंग अटेंड करत आहे महामाया महिला सामाजिक न्याय संघटना। मला खूप बरं वाटते सर, आणि ही संघटना प्रत्येक गाव पातळीवर नेण्याची गरज आहे आणि त्या गाव पातळीतील प्रत्येक महिलेची समस्या जी आहे ही उघडकीस आणून दाद जिथे आम्हाला मिळते त्या ठिकाणी निवेदनाच्या स्वरूपात आम्हाला त्यांच्याशी न्याय मिळवून देण्याची गरज आहे आणि तेच काम आमच्या ह्या संघटनेवतीनं होईल अशी अपेक्षा करते। ज्यांना कुणाला ह्या संघटनेला जुळायचं असेल आणि सदस्य बनायचं असेल तर त्यांनी आवर्जून इथे सदस्य व्हावा अशी मी नम्र विनंती करते। आपल्यासोबत आहेत गोंदिया जिल्ह्याचे महिला अध्यक्ष दीक्षा उके मॅडम। काय सांगाल मॅडम संघटनेविषयी? संघटनेविषयी सांगायचं झालं तर मला काही दिवसापूर्वीच ह्या संघटनेबद्दल माहिती मिळालेली आहे आणि या संघटनेचे नाव आहे महामाया महिला सामाजिक न्याय संघटना। तर महिला संघटना किंवा न्याय संघटना म्हटलं तर इथं न्यायच आला आहे। महिलांवर होणारे अन्याय अत्याचार ह्या संघटनेमार्फत कमी होणार आहेत। ज्या महिलांवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्या महिलांसाठी ही संघटना धावून जाणार आहे आणि त्यांना मदत करणार आहे। महिलांचं सहसा स्वतःचे दुःख किंवा समोर जायला मागे पुढे पाहतात किंवा घाबरतात, तर ही संघटना त्यांची खूप मदत करणार आहे आणि त्यांचे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी खूप मोलाचे कार्य करणार आहे। तर ह्या संघटनेशी महिलांनी जुळावं आणि महिलांसाठी काम करावं। ज्यांची सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे अशा महिलांनी जागृत होऊन या संघटनेशी कनेक्टेड राहावं आणि आपले कार्य करावं असं मला वाटतं। आपल्यासोबत आहेत भंडारा जिल्ह्याचे सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी
सुवर्णा हुंडे मॅडम, काय सांगाल मॅडम? दोन सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी सामाजिक महिला न्याय संघटना याच्यात भंडारा जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे। मला असं सांगावंसं वाटतं की ही जी संघटना तयार झालेली आहे, ह्या संघटनेमध्ये प्रत्येक महिलेनी त्यांच्या मग जमिनीविषयी असो किंवा त्यांच्यावर होणारा अत्याचार अन्याय असो, ह्याविषयी जर त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्यांनी आमच्या ह्या संघटनेतील होणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि सदस्य बनावा, प्रत्येक गावातून सदस्य बनावा एवढी मी अपेक्षा करते आणि संपवते। तर हे होते सामाजिक न्याय महिला महामाया सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी, ज्यांनी सांगितले की सामाजिक न्याय संघटनेचे हे जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट म्हणजे की महिलांवर होणारा अन्याय अत्याचार तो कोणत्या स्तरातील असो, सर्वप्रथम हिच्या संपर्क साधून या महिलांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून हे न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत। सध्या तरी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्या प्रसार झालेला आहे आणि झपाट्याने प्रसार होणार आहे आणि समस्याचं निवारण करण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी सजग आहेत। मी डी जी रंगारी, एशियन न्यूज, भंडारा।